सकल हिंदू समाजाच्या वतीनं येणाऱ्या 23 तारखेला कोल्हापूरचा बंदचं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे। याला शिवसेनेच्या वतीनं आम्ही पाठिंबा जाहीर करतोय आणि संपूर्ण करवीरवासियांना मी आवाहन देखील करतो की बंद हा शांततेत पार पाडावा। खऱ्या अर्थानं या ठिकाणी 17 ऑगस्टला हिंदू धर्म परिषद झाली आणि या हिंदू धर्म परिषदेवर बोलताना या हिंदुस्थानातील हिंदुस्थानामध्ये हैदराबादमधील एक निजाम जो नेहमी गरळ ओकत असतो हिंदूंच्या विरोधात, ओवेसी याचा एक समर्थक जयसिंगपूरमध्ये राहतो। तो काल जो निषेध मोर्चा त्याने आयोजित केला होता रामगिरी महाराजांच्यावर, कारण होतं रामगिरी महाराजांचं निषेध मोर्चाचं। मग या हिंदू धर्म परिषदेचं बोलणं घेऊन त्या ठिकाणी हिंदूंना चुकीच्या पद्धतीनं बोलण्यात आलं आणि मग हा जो राहुल कांबळे जो कोण आहे हा एक हनी ट्रॅपमधला एक जो हनी ट्रॅप करायला लावतो आणि मग इंडस्ट्रियलिस्ट असतील, श्रीमंत लोक असतील, या माध्यमातून खंडणी वसूल करतो। अशा अनेक गुन्हे याने यापूर्वी केलेले आहेत। यानं या ठिकाणी हिंदूंच्या विरोधात अशा पद्धतीची गरळ ओकणं हे निश्चितपणे निंदनीय आहे। खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तो हिंदूंच्या विरोधात गरळ ओकत असताना त्या ठिकाणी उपस्थित असणारे काही समाजकंटक हे त्या ठिकाणी त्याला प्रोत्साहन देत होते, टाळ्या वाजवत होते। त्या राहुल कांबळेसह हिंदूंच्या विरोधात बोलण्याला जे समर्थन करत होते या सर्वांच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी या ठिकाणी करतोय। आणि खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की या देशामध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती ही आमच्या दृष्टीने हिंदू आहे आणि आमची आहे। आम्ही देखील त्याच भावनेनंच काम करतोय। या देशावर प्रेम करत असणारी प्रत्येक व्यक्ती आमची आहे, मग ती कोणत्याही समाजाची असो, कोणत्याही धर्माची असो। पण हे गेल्या काही दिवसामध्ये जे षडयंत्र सुरू आहे, लव जिहादच्या माध्यमातून हिंदू पोरींना पळवून आणा, 5 लाख रुपये, मग विविध जातीच्या त्यामध्ये अक्षरशः बोली लावली गेलेली आहे। हे निश्चितपणे लव जिहाद जो प्रकार आहे ही हिंदूंना चीड येण्याचा एक प्रकार आहे आणि म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागते। लँड जिहाद म्हणजे काय? प्रत्येक ठिकाणी यांनी अतिक्रमण करावी, मग हिंदूंनी रस्त्यावर का उतरू नये? मग या दोन्ही गोष्टी करताय कोण? मग या देशात अशांतता माजवायची आहे का? आणि म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शाहूरायांच्या भूमीमध्ये आपण राहतो। आम्ही कधीही कुठल्या जातीपाती धर्माच्या विरोधात कधी काही काम केलेलं नाही आहे, पण या देशामध्ये राहायचं आणि हिंदूच्या अस्तित्वाला धक्का देण्याचा जे कोण प्रयत्न करत असतील तर त्यांना मी आव्हान देतो, अशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये जर तुम्ही कोणती कृती केली तर निश्चितपणे तुम्हाला आम्हाला सामोरं जावं लागेल। हिंदू बिलकुल स्वस्थ बसणार नाहीत, अशा प्रकारचं या ठिकाणी मी त्यांना आव्हान देतो। जसं मी म्हटलं, निजामाची अवलाद एक ओवेसी आहे, तो कायम हिंदूंच्या विरोधात बोलत असतो, कायम सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलत असतो। या काही लोकांना असं वाटतं की शासनाच्या विरोधात, पंतप्रधानांच्या विरोधात, हिंदूंच्या विरोधात बोललं की अल्पसंख्याकांमध्ये आमची प्रतिमा उंचावेल। अगदी त्याचं अनुकरण करून हा राहुल कांबळे त्या ओवेसीचा समर्थक MIM पक्षाचं काम करणार असं मी ऐकलंय। हा देखील अशाच पद्धतीने तिची भूमिका होती, त्याला या अल्पसंख्याकांतून मोठा प्रतिसाद पाहिजे होता, यासाठी अशा पद्धतीने तो या ठिकाणी गरळ ओकतोय। हे निश्चितपणे निषेधार्थ आहे। काल त्याला प्रसाद मिळालेला आहे। खरं म्हणजे हा हनी ट्रॅपमधला प्रमुख या ठिकाणी आरोपी आहे। काही महिलांच्या माध्यमातून काही इंडस्ट्रिस्टना तिने हनी ट्रॅपमध्ये पकडलेला आहे, खंडणी मागितलेली आहे। अशा पद्धतीनं मी माहिती घेतलेली आहे। गेल्या वर्षभरामध्ये यानं 1.5-2 कोटीची माया जमवलेली आहे आणि म्हणून अशा या नागांना निश्चितपणे त्या ठिकाणी ठेचलं पाहिजे। या सापांना, किडक्या सापांना त्या ठिकाणी ठेचलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। कारण समाजामध्ये अशांतता कोण स्थापन करायला नाही? कुणामुळे अशांतता होते? हिंदूंच्यामुळे होत नाही आहे। लव जिहाद कुणामुळे होतोय? लव जिहाद या ठिकाणी काही मुस्लिम संघटना असे आहेत की या ठिकाणी बोली लावलेली आहे हिंदूंच्या मुली पळवून आणायची। कशा करताय? तुम्हाला जर शांतता पाहिजे असतील तर तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या धर्मस्थळांवरून, दर्ग्यातून, तुमच्या मशिदीतून याला मतदान करा आणि त्याला मतदान करता, ते मात्र लोक ऐकतात। मग अशा पद्धतीने तुम्ही ऐलान करा की हिंदूंच्या पोरींच्याकडे तुम्ही बघू नका, हे पुढच्या काळामध्ये हे प्रकार होणार नाहीत। तुम्हाला जर हे वाढवायचंच आहे तर म्हणून तुम्ही अशा पद्धतीचे कामं करताय, तुम्ही अतिक्रमण करताय। अतिक्रमण केलं नसतं हिंदू रस्त्यावर कशाला येतोय अतिक्रमण हे पाडा म्हणून? म्हणजे तुम्ही पहिल्यांदा चुकता हे तुम्ही बंद केलं पाहिजे आणि तुमच्या धर्मवासियांना तुम्ही सांगितलं पाहिजे, धर्मातल्या लोकांना सांगितलं पाहिजे की लव जिहाद बंद करा। हिंदू समाज आता गप्प बसणार नाही। समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न होतोय आणि हे समाजामध्ये धर्मामध्ये वाद लावण्याचा हा प्रयत्न होतोय। यासाठी मी त्यांना आव्हान करतो की आपल्या मुलांना समजून सांगा
आपल्या समाजातील लोकांना समजून सांगा की या ठिकाणी अतिक्रमणं देखील इथून पुढच्या काळामध्ये खपवून घेतली जाणार नाहीत आणि लव जिहाद तर खपवून बिलकुल घेतला जाणार नाही. या ठिकाणी शाळांना देखील सुट्टी देण्याचा मी या ठिकाणी आवाहन करणार आहे, कारण गेल्या काही दिवसातल्या बंद जर आपण पाहिलं तर त्याला वेगळं वळण लागलं होतं. त्यामुळे या ठिकाणी शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यावर कोणता त्याचा परिणाम व्हायला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मी पहिल्यांदाच मगाशी सांगितलं की बंद हा शांततेत व्हावा, यासाठी मी पहिल्यांदा आवाहन करतोय. आम्ही या ठिकाणी लक्ष ठेवून असणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा बंद का पुकारला गेला, तर या 100 कोटींच्या हिंदूंच्या देशामध्ये जर कोणी असं रस्त्यावर उठायला आणि काही चुकीच्या पद्धतीने म्हणजे एवढं खालच्या पातळीवर जर हिंदूंच्यावर टीका करत असतील आणि एवढी जर लोक त्यांना रस्त्यावरून समर्थन करत असतील, कारण एक दाखवायचं आणि करायचं दुसरं, ही भूमिका यांची दुटप्पी भूमिका आहे, ही कुठेतरी बंद झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी सिव्हिल वॉर पुकारल्याचा हा प्रकार दिसतोय. आणि म्हणून एवढे काही हिंदू शंड नाही आहेत. पुढच्या काळामध्ये जर अशा पद्धतीची तुमची भूमिका असेल तर हिंदूंच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि बंद मात्र शांततेत व्हावा, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू. त्यांचे जरा कपडे काढून त्यांना तपासावं लागणार आहे. आता जिल्हा प्रमुखांनी तिचा निषेध जाहीर केला. मराठा समाजाचं काम करतोय मुळी, त्याला लाज वाटली पाहिजे. मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवतो आणि तो त्या ठिकाणी हिंदूंच्यावरती वाटेल ते आरोप होतात आणि तो उघड्या डोळ्याने बघतो, त्याला जनता दाखवेल. बंदचं स्वरूप फक्त निषेधाचं असावं, माझी सर्वच प्रामाणिकपणाने माझी इच्छा आहे. या ठिकाणी दंगा धोपा कुठला दंगल घडू नये, यासाठी देखील आम्ही आवाहन करणार आहे. फक्त याचा निषेध करणं देखील गरजेचं आहे, कारण अशा पद्धतीनं आजपर्यंत कुठल्या नालायकाची हिंमत नाही झाली. या कोल्हापुरात येऊन हिंदूंच्या बाबतीत एवढ्या चुकीच्या शब्दात या ठिकाणी जो बोलतो, ह्याच्या पाठीमागे कोणतरी आहे ना, ह्याच्या पाठीमागे कोणतरी आहे म्हणून हा बोलतो. ही खऱ्या अर्थानं छुपी लढाई आता थोडी थोडी उड्यावर येते, हे आता दिसतंय. आणि त्यांना खरोखर लढायचं असेल तर मी आजच जाहीर करतो, कुठलं मैदान बुक करायचं सांगा, येऊ तुम्ही पण आणि आम्ही पण येऊ, बघू कोण जिंकतंय ते. जर छुपं करायचं आहे तर तुमच्या दम आहे तर उघड्यावर येऊ द्या.